आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो, की रॅश ड्रायव्हिंग करू नका. दारू पिऊन गाडी चालवू नका. वेळेत लवकर निघा, सावकाश जा, वेळेत पोचा. रॅश ड्रायव्हिंगने पहा काय होतं. 2 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे. यवत हद्दीमध्ये 3 विचित्र अपघात झालेत. त्याच्यामध्ये 2 जण जागीच ठार झालेत आणि 5 जण जखमी आहेत. रॅश ड्रायव्हिंगने काय होतं, लोकांना असं वाटतं की एखाद्याला ड्रायव्हरला की आपल्याला ती फोर व्हीलर आपल्या गाडी आपल्या ताब्यात आहे. नाही, असं नाही, हे चुकीचं समजताय तुम्ही. फोर व्हीलर गाडी आपल्या ताब्यात नाही, आपण त्या गाडीच्या ताब्यात आहे. आपण त्या गाडीच्या तिचं वेग, तिचं स्पीड नियंत्रण कसं ठेवायचं, किती पळवायची किती नाही, हे आपल्या हातात आहे. एक्सलेटर वरती तुम्ही किती का पळते म्हणून पळवायची 100, 120, 150, 200. काय रॅश ड्रायव्हिंग किती पळवायची. फोर व्हीलर माझ्याकडे पण आहे. मी आज जवळपास 3,75,000 किलोमीटर गाडी चालवलेला माणूस आहे. ह्या 8 वर्षामध्ये 3,75,000 किलोमीटर इज नॉट अ जोक. पण साधं माझ्याकडून कुठल्या गाडीला टच सुद्धा नाही झालं. पूर्ण भारतामध्ये मी गाडी फिरवून आलेलो आहे. गाडी साधी माझी टच सुद्धा नाहीये. माझा बोलण्याचा उद्देश आहे की जे काही अपघात झाला या भागामध्ये, हा अत्यंत 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. हा समोरून येणारी गाडी, उरुळी कांचनच्या दिशेने तिकडून येणारी गाडी डिवायडर क्रॉस करून ह्या 2 गाड्यांना धडकली. एक लाल स्विफ्ट, एक डिझायर गाडी आहे. समोर येणारी एक कार स्विफ्ट डिझायर, एक ती गाडी तिकडून डिवायडर क्रॉस करून ह्या 2 गाड्यांना धडकली. या निष्पाप लोकांच्यातल्या 2 लोकांचा जीव त्यांना गमवावा लागला. ते 2 जण जागीच ठार झाले. त्याचं नव्हतं झालं. त्यामध्ये एक व्यक्ती उरुळी कांचनचा आहे, एक व्यक्ती यवत गावचा आहे. अत्यंत सांगण्यास इतकं वाईट वाटतं की जी यवत गावची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं आता 1-1.5 महिन्यापूर्वी फक्त लग्न झाले. फक्त 1.5 महिना झालं. 1.5 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे. किरकोळ वय आहे, 25, 26, 27 वय आहे फक्त. 27 वयाच्या ह्या मुलाला आज जीव गमवावा लागलाय. त्याची काही चूक नव्हती, नाही यांची काही चूक नव्हती. हे लोक इकडून एक कार्य होतं, त्या कार्यासाठी चालले होते पुढं. ते कार्य उरकून पुढे निघाले होते. समोरून येणारा व्यक्ती जो इथलं बोरे भडक जे गाव आहे, त्या गावचा जो व्यक्ती आहे, त्या गाव तिकडून तो येणारा व्यक्ती, त्या व्यक्तीने ह्यांना जोरदार धडक दिली थाड दिशेने, अशी जोरात. विचार करा. त्याचं नव्हतं, एका क्षणात झालं. एका क्षणात हळहळ पूर्ण गावामध्ये, यवत गावामध्ये पूर्ण हळहळ व्यक्त झाली. अक्षरशः गावात धक्कादायक घटना घडली. ही अत्यंत विचित्र घटना, अत्यंत विचित्र. ज्या व्यक्ती त्याच्यावरती समोरून जे आलेली व्यक्ती आहे, राकेश मारुती भोसले, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस ठाण्यात, यवत पोलीस ठाण्यामध्ये. त्याच्यावरती काय कायदेशीर कारवाई, काय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह काय जे असेल ते त्याच्यात ते नमूद केलं जाईल. पण माझा हात जोडून तुम्हाला सांगणे की आपण आपल्या हातात जी गाडीची स्टिअरिंग आहे, ही स्टिअरिंग व्यवस्थित, एक्सलेटर व्यवस्थित द्या, जेणेकरून तुम्ही सुखरूप पोहोचाल घरी. आपलं घरी कोणतरी वाट बघतंय. 4 लोक, कोणीतरी आपल्याला, आपले आई वडील, भाऊ बहीण, बायको, आपली मुलं बाळ, कोणाला तर तुमची गरज आहे, हे लक्षात असू द्या. वारंवार कोणतरी तुमची घरी वाट बघतंय, एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे जा. आज पुणे सोलापूर हायवे असेल किंवा इतर कोणते हायवे असेल, या हायवेवरती वेगाचं प्रमाण इतकं वाढलंय गाड्यांचं. सलग गाड्या आमच्या गावामध्ये तर यवतमध्ये जवळपास
स्टँडवरती 100-120च्या स्पीडची पुढच्या गाड्या असतात. म्हणजे स्लो गाडीच नाहीये, की बाबा त्यांना समजत नाही की आता गाव आले, गावात गाडी स्टँडवरती स्लो घ्यावी किंवा स्लो जावं थोडंसं. अशा कुठल्याच ते एक्सप्रेसवेला, हायवेला गाड्या स्लो जात नाहीत. याच्यामुळे अपघात घडतायत. अनेक प्रकारचे इथून मागे अपघात घडलेत. अजूनही इथून पुढे अपघात घडू नये याच्यासाठी काहीतरी या रोड प्रशासनाने काहीतरी दखल घेणं गरजेचं आहे. विचार करा, 1.5 महिन्यापूर्वी फक्त लग्न झालेलं त्या व्यक्तीचं काही शब्द नाहीत बोलायला. ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्याची आई ही बाहेरगावी होती, देवासाठी गेली होती. त्याचे मामा, आई, वडील सगळे त्यांचे बाहेर होते. वडील नाही आहेत त्याला मला वाटतं. आणि आई जी आहे ही आई बाहेरगावी होती. अत्यंत गरिबीची परिस्थितीतून पुढं वर आलेले कुटुंब आहे. असो, जे काय असेल ते जास्त आपल्याला काही बोलायचं नाहीये. फक्त माझा उद्देश आहे बोलण्याचा की जी आपण तरुण पिढी जी गाड्यांना हे करतायत, गाडी चालवते ती रॅश ड्रायव्हिंग करू नका. काल आमच्या गावामध्ये पोलीस लोक जे अल्पवयीन पोरं आहेत, 16-17 वर्षाची, 15 वर्षाची, त्यांच्यावरती कारवाई करत होते. म्हणजे टू व्हीलरवर सुद्धा ही तरुण पिढी आजकालची टेबल शीट जाते. टेबल शीट जाऊन तिथे हे करते रॅश ड्रायव्हिंग. टेबल शीट जाणं, स्लो नाही जाणार, सावकाश नाही जाणार. एक तर लायसन नाही आपल्याकडे, एक तर आपण वय नाही आपलं पूर्ण, 18 पूर्ण नाही, 21 पूर्ण नाही, लायसन नाही आपल्याकडे. रॅश टू व्हीलरवरती सुद्धा काल सलग कारवाई केलेल्या आहेत. काल पोलिसांनी, यवत पोलिसांचे सुद्धा सलग, तुम्ही पाहिलं असेल आता माध्यमावरती आमच्या एका जनादर चॅनलवरती, तर त्याच्यावरती सलग रॅश ड्रायव्हिंग करतायत मुलं. आजकालच्या ह्या मुलांना टू व्हीलर गाडी म्हणजे काय वाटतं की नवीन रक्त ह्यांचं सळसळ करतंय. तुमचं ते नवीन रक्त तुम्ही चांगल्या कामात वापरा. त्या नवीन रक्त जे तुमचं अंगात वळवळ करतं ना, ते तुम्ही एका चांगलं काम करा. तिथून ती ताकद, ते तुमचं टॅलेंट ते चांगल्या कामात एखाद्या वापरा. ते तिथं कुठेतरी, जेणेकरून तुमचं 4 लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. ही जी नवीन पोरं आहेत आजकालची, 15, 16, 18 वर्षाची, 19च्या आतमधली, यांना माझा हात जोडून सांगणं आहे तुम्हाला की टू व्हीलर सावकाश चालवा. एक तर चालवूच नाही, कायद्याने गुन्हा आहे. वयाच्या आतमध्ये गाडी चालवणंच गुन्हा आहे. त्यामुळं तुम्ही गाडी स्लो घ्या आणि स्लो चालवा. चाललाय तर सिंगल जा बाबा, सावकाश जा. डबलच्या ह्याच्यात सुद्धा पडू नको, नाहीतर तुमच्यावरती कायद्याचं, पोलिसांचं लक्ष आहे. कुठे ना कुठे तुम्ही कॅमेऱ्यात कॅप्चर होणार. पोलीस स्टेशनचे कॅमेरे आहेत गावात, मेन हायवेला, त्या कॅमेऱ्यात तुम्ही कॅप्चर होणार आणि तुम्ही तिथं अडकणार. हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही टू व्हीलर आपली सावकाश चालवा. आपण गाडीच्या ताब्यात आहे, गाडी आपल्या ताब्यात नाही, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक वस्तू आहे शेवटी, ती इंजिन आहे. कधीही, काहीही, कुठल्याही टायमिंगला काही होऊ शकतं. माणसानेच बनवलेली वस्तू आहे ती. अशा काही घटना घडतायत आज रोजी. शेवटी घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात, त्याबद्दल काही वाद नाही. पण अत्यंत विचित्र घटना ही आमच्या गावामध्ये घडलेली आहे. जवळपास 5 जण गंभीर जखमीत. आता ते रिकवर होत चाललेत हळूहळू बऱ्यापैकी. पण असं व्हायला नकोय, हे माझं सांगणं आहे. हे माझे जे सबस्क्रायबर, युट्यूबर्स, माझे जे व्ह्युअर्स आहेत, यांना माझं सांगणं आहे की तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः रॅश ड्रायव्हिंग करू नका. तुम्ही सावकाश लवकर निघा. गडबड तुम्हाला असेल, जिथं तुम्हाला 9ला पोहोचायचं, 1 तास अगोदर लवकर निघा, लवकर जा, वेळेत पोचा, सावकाश निघा आणि वेळेत पोचा. पण तुम्ही आता 20 मिनिटात मी कसं तिथं जाईल, 20 मिनिट राहिलेत आणि जाऊ द्या, काय फरक पडत नाही. काय समोर जिथे जायचे तुम्हाला, तिथे काही कोण तुमच्या डोक्यात दगड घालत नाही बाबा काय रे उशीर आला आणि काय 2 तास लेट फी काय लागेल बाबा, ओव्हर टाईमच जाईल माझं, बॉसच वरडेल आणि माझं हेच होईल आणि तेच होईल. विचार करायचा नाही. एक दिवस घरी या, माघारी उशीर झाला ना घरी बसा. पण आयुष्य हे माणसाचं एकदाच आहे. तुम्ही परत पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, आयुष्य हे एकदाच आहे. सावकाश जा, सावकाश या, सावकाश वेळेत पोचा आणि रॅश ड्रायव्हिंग करू नका. हात जोडून विनंती आहे माझी तुम्हाला. ठीक आहे.
हं? काय चुकलं असेल माझा एखादा शब्द, याच्यातून कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो मी. पण रॅश ड्रायव्हिंग करायची नाही इथून पुढं. आदर्श जरा चांगले आपले वयस्कर मंडळी असतात, त्यांचा आदर्श घ्या. तुम्हाला त्यांच्या आदर्शानुसार तुम्ही हे करा. तरुण पिढीला माझं खास करून सांगणं आहे. वैयक्तिक मी 3-4 लाख गाडी चालवणारा माणूस आहे. माझा अनुभव सांगतो. एकही कोणालाही टच झालेलं नाहीये माझ्या गाडीला आजपर्यंत माझ्या हातून. हे लक्षात असू द्या. आणि आज त्या कुटुंबावरती काय वेळ आली असेल. आपला मुलगा करता धरता हाताला आलेला मुलगा आज गमावलाय. विदिन 25-26 वय काय असेल, जे जास्तही नाहीये. त्या वयात आत्ताशी माणूस कुठतरी सेटल होत चाललेला असतं. या वयात जर जीव जाणं हे खूप अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. ठीक आहे, चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आज तुम्ही म्हणसाल की आज ते जेलचं वगैरे काही बोललं नाही, पण जेलचं काही बोललो नाही आज मी. जेलचे भाग काय आहेत तुमचे माझे, तुम्हाला मी नंतर सांगेल उद्याच्या परवाच्या ब्लॉगमध्ये. 33 रोज कवर सांगणार. ठीक आहे, भेटू नंतर.